हे बघा, असे आपले मस्त मोदक तयार झाले. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. अंगारकी चतुर्थी आहे ना, मोदक करायचे पण काय झालं, तांदळाचं पीठच नाही आहे. तर मी आज कशाचे मोदक करते दाखवते बघा. 1 वाटी रवा घेतला आहे हा. पुढे बघाच तुम्ही, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. रव्यामध्ये पाणी घालते, 1 वाटी रवा घेतला आहे. थोडंसं वरचं ते गढूळ पाणी काढून घेते आणि 1 अर्धा तास ठेवून देते हा रवा. हे बघा, आपण रव्यामध्ये पाणी घातलं की थोडंसं वर गढूळ पाणी येतं ना, मग ते काढून टाकते आणि मग दुसरं थोडंसं पाणी घालून ठेवून देते 1 अर्धा तास. दुसरं पाणी घातलं, थोडंसं घालायचं, जास्त नाही, कारण ते नंतर आपल्याला काढूनच टाकावं लागतं. झाकण ठेवून देते थोडा वेळ. हे बघा, रवा भिजत घातला होता ना, अर्धा तास होऊन गेला. आता तो काढते मी. स्वच्छ धुवून ठेवला होता, तरी पण आता हे वरचं पाणी काढून घेते आणि हा मिक्सरमधून काढायचा आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मी, तांदूळाची पिठी नसेल तर मग आपण असं पण मोदक करू शकतो, दाखवते तुम्हाला मी. आता हा रवा भिजत घातलेला आहे ना, ह्याचं पाणी काढते आणि मिक्सरमधून काढू आपण हे. पाणी वगैरे नाही घालायचं, मिक्सरमधून असंच काढून घ्यायचं एकदा. मस्त असं मिक्सरमधून काढून घेतलं हे. जसं आपण गव्हाचा वगैरे चिक काढतो ना, तसं हे निघतं. आपण रव्याच्या कुरड्या वगैरे करतो तसं. हे बघा, आता हे इतकं छान निघालं आहे, मस्त. आता दाखवते तुम्हाला पुढं काय करायचं ते. पण थोडंसं हे भांडं मी विसळून घेते, थोडंसंच पाणी घालून घेते ह्यात. हे असंच राहू देते. आधी आपण सारण करायला घेऊ, दाखवते तुम्हाला मी. हे बघा, नारळ एक मोठा खोवून घेतला आहे मी, गुळ चिरून घेतला आहे. एकीकडे सारण पण करायला घेऊ. कढई ठेवली, तापली कढई. थोडंसं तूप घालते, कारण मग डायरेक्ट आपण जर खवलेला नारळ घातला तर ते करपू शकतं. सारण करायला घेते आधी. एक मोठा नारळ खवून घेतलेला मी आणि 1 वाटी गूळ घेतला. चांगलं परतून घेते हे. आता हे सारण झाकून ठेवते. थोडंसं पाणी आटलं त्यातलं की नंतर जायफळ घालते, थोडंसं किसून. वेलची, जायफळ काय घालायचे ते नंतर घातलं तरी चालतं. आता हे झाकून बाजूला ठेवते. दुसरी कढई ठेवली, पातेलं वगैरे ठेवलं तरी चालेल. आता आपण जे रव्याचा चिक करून घेतला आहे ना, तो शिजवून घेणार आहे मी. पण ह्यात मी आधी एक भांडभर पाणी घालते, 1 वाटीभर म्हणा. पाण्याला उकळी येऊ देते. पाण्याला बघा उकळी आली ह्या. त्यात थोडंसं परत 1 चमचाभर तूप टाकते. चांगली उकळी येऊ द्यायची. आता हा जो चिक काढलाय ना रव्याचा आपण, तो ह्यात घालायचा. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, चांगलं हटून घ्यायचं.
एकसारखं हलवून घ्यायचं चांगलं. हे असं मस्त चांगलं कोरडं होऊ द्यायचं. हे असा छान गोळा झालाय. जशी आपण उकड घेतो तांदळाची मोदकासाठी तसं. हे बघा मस्त गोळा झाला. त्यात मात्र गाठी होऊ द्यायच्या नाहीत. चांगलं परतून घेतलं. हे बघ असा मस्त गोळा झाला. आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचं जरा गार होईपर्यंत. आणि मग हे पीठ आपण मस्त मळून घेऊ. चांगलं गॅस बंद करते, झाकण ठेवून देते. हे बघा झाकण ठेवलेलं आहे ना. झाकण उघडून बघू. मस्त असा गोळा झालेला आहे की नाही. हे बघा. आणि झाकण ठेवल्यामुळे अजून तो छान मऊ होतो. आता हे एका परातीत काढून घ्यायचं. हे बघा एकदम मऊ झाले, छान एकदम. इकडे सारण पण करून झाले. सारण आता बाजूला ठेवते आणि हे पीठ मळून घेते चांगलं एका परातीमध्ये. आपण जसं उकडीचं पीठ मळून घेतो ना तसं मळून घ्यायचं. हाताने मळताना चटके बसतात, तर हे स्मॅशरने मी जरा असं मऊ करून घेते. तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा तांब्याने पण असं रगडून घेऊ शकता. मस्त गोळा झालेला आहे. चांगलं थोडंसं तुपाचा हात घेऊन गोळा करून घ्यायचा त्याचा. थोडंसं तूप लावून घेते. मस्तपैकी गोळा झाला असा. नवीन वर्षाची पहिलीच अंगारकी, ती पण पहिल्या आठवड्यातच आली. तर म्हटलं चला मोदक तर करायलाच पाहिजे. पण तांदूळाची पिठी नव्हती. मग ठीक आहे म्हटलं चला असे मोदक करूया आपण आज. हे बघ चला आता करायला घेते. हे सारण पण गार झाले. त्यात थोडंसं वेलचीची पूड घालते आणि थोडंसं जायफळ किसून घालते त्यात थोडंसं. थोडंसंच किसून घातलं. जायफळ आपण जास्त नाही घालत ना. मिक्स करून घेतलं. आता एखाद्या दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि मग मोदक करायला घेऊ. हे बघ चला आता मोदक करायला घेते मी. जरा मध्यम आकाराचेच करणार आहे. खूप मोठे पण नाही, खूप लहान पण नाही. मस्त अशी मऊ पीठ झाले, त्यामुळे पारी पण अशी चांगली करता येते. थोडंच भरते सारण, कारण मोदक खूप मोठे मोठे नाही करणार आहे मी. 21 झाले पाहिजेत म्हणजे. त्या अंदाजाने जरा थोडे साधारण लहान करणार आहे. अशा कळ्या पाडून घ्यायच्या. जसं आपण तांदूळाची करतो तसेच सेम. हे असे करून घेते. या चाळणीला थोडंसं तूप लावून ठेवले, त्यात ठेवते. हे एरवी आपण तळणीचे पण करतो. मी करते तळणीचे पण. माझ्या चॅनलवर भरपूर प्रकारचे मोदक केलेले तुम्ही जाऊन बघू शकता. गणपतीमध्ये पण मी 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केलेले, तुम्ही नक्कीच बघा. असे
करून घेते. सगळे एक चाळण भरली म्हणजे मग कसं वाफवायला ठेवता येतात ना. हे बघा असे करून घेते सगळे, अजिबात त्रास होत नाही करायला. जरा मध्यम आकाराचेच केलेत मी, खूप मोठे मोठे नाही केले. एकीकडे बघा पाणी तापायला ठेवले, पितळेच्या पातेल्यात पाणी ठेवले उकळायला, म्हणजे त्याच्यात मोदक वाफवायला ठेवायचेत ना. करून घेते सगळे मोदक. एक चाळणी तरी पूर्ण झाली पाहिजे. बऱ्याचदा तांदूळाची पिठी नसते आपल्याकडे, तर हरकत नाही बघा, असे पण मस्त आपण मोदक करू शकतो. अगदी मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही बघितलं मी रवा भिजत घातलेला, मिक्सरमधून काढलेला. अगदी बघा खूप 21 कळ्या वगैरे नाही झाल्या तरी आपले छोटे छोटे करते मी मोदक, पण अगदी उकडीच्या मोदकासारखे होतात. खायला पण दिसायला पण कोणाला कळणार पण नाही की आपण कसले मोदक केले ते. चव पण सेम तांदळाच्या मोदकासारखेच असते. करून घेते सगळे. एक चाळण झाली की उकडायला ठेवते. एक 15 मिनटं वाफवू देते हे चांगले. झाकण ठेवते त्याच्यावर. मस्त पाणी उकळले तोपर्यंत बाकीचे करून घेते. उघडून बघते बघा, उकडून झाले छान, हाताला चिकटत नाही म्हणजे उकडलेत. आता हे काढते आणि दुसरे घालून घेते. हे आधी व्यवस्थित छान ताटात काढून घेते आणि मग दुसरे वाफवायला ठेवते. पाणी उकळलं बघा, ह्या चाळणीतले मोदक काढून घेते, दुसरी चाळण ठेवते. आता हे पण वाफवू देते सगळे छान, मग दाखवते तुम्हाला सगळे झाल्यावर. हे दुसरे लावलेले पण वाफवले का बघते. हे बघा हाताला चिकटत नाही झाले. हे पण गॅस बंद करते आणि सगळे मोदक काढते. आधीचे काढलेले दाखवते तुम्हाला. हे बघा हे आधीचे काढलेले. आता ते सगळे एका ताटात काढते आणि मग दाखवते. हे बघ हे असे आपले मोदक झाले. 21 पेक्षा 2-3 जास्त झाले. हे बघा कसे वाटले, दिसत आहेत की नाही सेम अगदी आपल्या तांदळाच्या उकडीचे मोदकासारखे. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.